ठेकेदारांचे हित लक्षात घेऊन मांडलेला अर्थसंकल्प. संजय राऊतांची टीका. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल 2026-27साठी अर्थसंकल्प सादर केला. लाडकी बहीण योजना सुरूच राहणार, शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी यासह अनेक महत्त्वाचे निर्णय जाहीर करत मुख्यमंत्र्यांनी राज्यासाठी विविध घोषणा केल्या. सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या अर्थसंकल्पाचे कौतुक केलं असलं तरी विरोधक मात्र या अर्थसंकल्पावर फार खुश नाहीत. शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी या अर्थसंकल्पावरून टिप्पणी केली आहे. ठेकेदारांचं हित लक्षात घेऊन हा अर्थसंकल्प मांडलेला दिसत आहे, अशा शब्दात राऊतांनी टीकास्त्र सोडलं आहे. शेतकऱ्यांना खरोखर कर्जमाफी मिळणार असेल तर त्यांचं स्वागतच केलं पाहिजे. राज्याचा शेतकरी संकटात आहे. विशेषतः आखाती युद्धामुळे, इराणच्या युद्धामुळे इथून जी निर्यात होते ती दुबईच्या पोर्टवर, अन्य पोर्टवर 8 दिवसांपासून तशीच पडून आहे. माल सडतो आहे, शेतकऱ्यांचे नुकसान होते आहे. अशा शेतकऱ्यांना कर्ज काढावं लागतंय. अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेतकरी मेटाकुटीस आलेला आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा पहिल्या कॅबिनेटमध्ये त्यांनी कर्जमाफीची घोषणा केली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांचं सरकार पूर्ण कर्जमाफीच्या दिशेने जात असताना ते सरकार पाडण्यात आलं. त्यामुळे आता ही जबाबदारी नव्या सरकारची आहे आणि खरोखरच कर्जमाफी होणार का हे पाहावं लागेल, असं राऊत यांनी म्हटलेलं आहे. शेतकऱ्यांना जर कर्जमाफी खरोखर मिळणार असेल तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे. राज्याचा शेतकरी संकटात आहे. विशेषतः आता आखाती युद्धामुळं, इराणमधल्या युद्धामुळं इथून जी निर्यात होते ॲग्रिकल्चरल प्रॉडक्टची, ती दुबईच्या पोर्टवर, अन्य पोर्टवरती 8-8 दिवस झाले तशीच पडून आहे. माल सडतो आहे, शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. तर अशा शेतकऱ्यांना शेवटी कर्ज काढावं लागतं. अवकाळी पाऊस आहे, गारपीट आहे, अशा अनेक गोष्टीमुळे शेतकरी मेटाकुटीस आला. म्हणूनच जेव्हा माननीय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा पहिल्या कॅबिनेटमध्ये त्यांनी कर्जमाफीची घोषणा केली होती आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांचं सरकार संपूर्ण कर्जमाफीच्या दिशेने जात असताना सरकार पाडण्यात आलं. त्याच्यामुळे आता ही जबाबदारी नव्या सरकारची आहे. ही खरोखर होणार आहे का कर्जमाफी ते पाहावं लागेल. ही घोषणा आहे, मग लाडक्या बहिणींचं काय होणार हा विषय आहे. ह्या अर्थसंकल्पाचं एका शब्दामध्ये उत्तम असं विश्लेषण केलेलं आहे ते आदित्य ठाकरे यांनी. हा ठेकेदारांसाठी निर्माण झालेला अर्थसंकल्प आहे. ज्या प्रकारचे प्रोजेक्ट्स, इन्फ्रास्ट्रक्चर्स, योजना दिसत आहेत हे ठेकेदारांचं हित लक्षात घेऊन हा अर्थसंकल्प बनवलेला आहे, हे स्पष्ट दिसतं. पण ठीक आहे, पाहू आता. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.